Hello students, last time we have seen the relation between delta H and delta U, that is delta H is equal to delta U plus delta NGRT. Okay, and one equation also work done in chemical reaction, which is W is equal to minus delta NGRT. Now in this lecture we will see enthalpies of phase transformation. So in phase transformation or in phase transition, one phase of substance is converted into another. म्हणजे एका स्टेट मधला सबस्टन्स हा दुसऱ्या स्टेट मध्ये जात असतो ऍट कॉन्स्टंट टेम्परेचर अँड प्रेशर विदाउट चेंज इन केमिकल कंपोजिशन. केमिकल कंपोजिशन म्हणजे त्याचं केमिकल फॉर्म्युला चेंज न होता सबस्टन्स जो आहे तो एका स्टेट मधून दुसऱ्या स्टेट मध्ये जातो ऍट कॉन्स्टंट टेम्परेचर अँड प्रेशर. सो इन फेज ट्रान्झिशन one phase of substance is converted into another substance at constant temperature and pressure without change in chemical composition. Now first point is the enthalpy of fusion. So fusion means solid is converted into liquid. Enthalpy of fusion means what? The enthalpy change occurs when 1 mole of solid is converted into liquid without change in temperature at constant pressure. म्हणजे एका ठराविक टेम्परेचरला आणि एका कॉन्स्टंट प्रेशरला काय होणार आहे? 1 मोल. 1 मोल म्हणजे लक्षात येते 1 मोल म्हणजे या ठिकाणी कोणताही कंपाऊंड जे आहे ते 1 मोल एवढं घ्यायचं आहे. 1 mole of a solid is converted into liquid. 1 मोल सॉलिड हा लिक्विड मध्ये कन्व्हर्ट होत असतो ऍट डेफिनाइट टेम्परेचर अँड ऍट कॉन्स्टंट प्रेशर. एन्थाल्पी ऑफ फ्युजन म्हटलेले म्हणजेच काय, या ठिकाणी चेंज हे सगळं कन्व्हर्ट होत असताना जो एन्थाल्पी याचा अर्थ आपण पाहिलेला आहे. एन्थाल्पी म्हणजे या ठिकाणी एनर्जी असणार आहे. ती जी एनर्जी असणार आहे ती एनर्जी म्हणजे या ठिकाणी आपण सांगितलेलं आहे एन्थाल्पी ऑफ फ्युजन. नाउ फर्स्ट एक्झाम्पल इज द H2O solid gives H2O liquid. Delta fusion H is equal to plus 6.01 kilojoule per mole at 0 degree Celsius. So at 0 degree Celsius when 1 mole of इथे H2O चा किती आहे? 1 मोल आहे. H2O सॉलिड याचा अर्थ काय? आईस असणार आहे आणि H2O लिक्विड म्हणजे या ठिकाणी त्याचं वॉटर मध्ये कन्व्हर्ट होणार आहे. सो H2O सॉलिड इज कन्व्हर्टेड इनटू H2O लिक्विड ऍट 0 डिग्री सेल्सिअस. इट ऍब्सॉर्ब आणि therefore the sign is plus. Plus means there is endothermic reaction, that is heat is absorbed. किती हीट ऍब्सॉर्ब केली आहे? तर 6.01 किलोजूल पर मोल म्हटले. म्हणजे पर मोल याचा अर्थ 1 मोल आईस लिक्विड मध्ये कन्व्हर्ट होण्यासाठी इथं 6.01 किलोजूल एवढी हीट काय केली जाते? ऍब्सॉर्ब केली जाते ऍट 0 डिग्री सेल्सिअस. नाउ दिस इज द सिम्बॉल डेल्टा FUSH मीन्स या ठिकाणी एन्थाल्पी ऑफ फ्युजन. This is the enthalpy of fusion. So here at 0 degree Celsius 1 mole of solid is converted into 1 mole of liquid. Solid जो आहे म्हणजे आईस जो आहे at 0 degree Celsius, जर का आपण आईस बाहेर रूम टेम्परेचरला ठेवला तर काय होणार आहे? तिथं आईसचं कन्व्हर्जन कशामध्ये होतं? लिक्विड मध्ये होतं. पण त्यावेळेला त्या रूम टेम्परेचर जे आहे ते रूम टेम्परेचर काय असणार आहे? 25 किंवा 20 जे काय असेल ते. म्हणजे टेम्परेचर बदलतं ऍट 0 डिग्री सेल्सिअस पासून 25 डिग्री सेल्सिअस होतं आणि मग त्या वॉटरचं आईसचं कन्व्हर्जन लिक्विड मध्ये होतं. पण इथं काय सांगितलेलं आहे? ऍट 0 डिग्री सेल्सिअस म्हणजे 0 डिग्री सेल्सिअसला हा सॉलिड आईस म्हणजे या ठिकाणी सॉलिड वॉटर जे आहे ते काय होणार आहे?
लिक्विडमध्ये कन्व्हर्ट होणार आहे. टेम्परेचर 0 डिग्री सेल्सिअस आहे, म्हणजे टेम्परेचर 0 डिग्री सेल्सिअस असताना 1 मोल ऑफ वॉटर सॉलिड किती हीट ऍब्सॉर्ब करतं, तर प्लस 6.01 एवढी हीट ऍब्सॉर्ब करतं किलोजूल पर मोल. सेकंड एक्झाम्पल म्हणण्यापेक्षा आपण याच्या अपोजिट प्रोसेस जर का आपण घेतली, H2O लिक्विड चं कन्व्हर्जन H2O सॉलिड मध्ये घेतलं तर आपल्याला काय करावं लागतं, इथं प्लसच्या ऐवजी इथं मायनस साइन द्यायचंय. आणि इथं आपण फ्यूज म्हटलेले, फ्यूजचा अर्थ आपण मेल्ट म्हटलेले, सॉलिडचं कन्व्हर्जन लिक्विडमध्ये. पण अपोजिट प्रोसेस मध्ये काय होणार आहे, लिक्विडचं कन्व्हर्जन सॉलिड मध्ये होणार आहे. म्हणजे तिथं आपण फ्रीज घेतलेले, डेल्टा फ्रीज H इज इक्वल टू मायनस, इथं मायनस का घेतलेलं आहे, तर ज्या वेळेला लिक्विड हा सॉलिड मध्ये कन्व्हर्ट होणार आहे त्यावेळेला तिथं काय होणार आहे, तर हीट जी आहे ती इव्हॉल्व्ह होणार आहे, हीट बाहेर टाकली जाणार आहे. म्हणून इथं साइन आलेलं ते मायनस आले, मायनस 6.01 किलो जूल पर मोल ऍट 0 डिग्री सेल्सिअस. तर लक्षात येते एन्थाल्पी ऑफ फ्युजन म्हणजे काय, कारण की याच डेफिनेशन प्रमाणे बाकीच्या सगळ्या डेफिनेशन आहेत. एन्थाल्पी चेंज ऑकर्स व्हेन 1 मोल ऑफ सॉलिड इज कन्व्हर्टेड इनटू लिक्विड without change in temperature at constant pressure. Now, enthalpy of fusion नंतर दुसरा पॉइंट आहे enthalpy of vaporization. सो enthalpy of vaporization म्हणजे काय, तर या ठिकाणी माहिती आहे आपल्याला वेपरायझेशनचा अर्थ काय आहे, तर या ठिकाणी लिक्विड इज कन्व्हर्टेड इनटू वेपर स्टेट और गॅशियस स्टेट, त्याला आपण वेपरायझेशन म्हणतो. एन्थाल्पी ऑफ वेपरायझेशन चा सिम्बॉल काय येणार, इथं डेल्टा, इथं वेपरायझेशनचं VAP लिहायचंय, डेल्टा वेप ऑफ H. नाउ एन्थाल्पी ऑफ वेपरायझेशन ची डेफिनेशन काय सांगता येईल, तर मगाशी जसं आपण सुरुवात केली होती तशीच या ठिकाणी सुरुवात करायची आहे. इथं काय सांगायचंय, तर द चेंज इन एन्थाल्पी अकंपनाइंग द वेपरायझेशन ऑफ 1 मोल ऑफ लिक्विड. इथं काय 1 मोल ऑफ लिक्विड इंटू किंवा विदाउट चेंज इट्स टेम्परेचर ऍट कॉन्स्टंट प्रेशर. मग अशी आपण काय सांगितलं होतं, एन्थाल्पी ऑफ फ्युजन मध्ये सॉलिडचं 1 मोल सॉलिड इज कन्व्हर्टेड इनटू लिक्विड. तसं इथं काय सांगायचंय, तर 1 मोल लिक्विड जे आहे त्याचं कन्व्हर्जन काय होणार आहे, वेपर स्टेट मध्ये होणार आहे. म्हणून आपण एन्थाल्पी चेंज अकंपनाइंग द वेपरायझेशन म्हणजे कन्व्हर्जन, वेपरायझेशन ऑफ 1 मोल ऑफ लिक्विड विदाउट चेंज इन टेम्परेचर ऍट कॉन्स्टंट प्रेशर. मग एक्झाम्पल काय आहे इथं, H2O लिक्विड गिव्स H2O गॅस, डेल्टा वेपरायझेशन H इज इक्वल टू प्लस 40 किलो जूल पर मोल ऍट 100 डिग्री सेल्सिअस. इथं बघा, इथं काय आहे 100 डिग्री सेल्सिअसला, म्हणजे ज्या वेळेला टेम्परेचर 100 डिग्री सेल्सिअस असेल त्यावेळेला 1 मोल लिक्विडचा 1 मोल ऑफ लिक्विड वॉटरचं कन्व्हर्जन 1 मोल ऑफ गॅशियस वॉटर मध्ये होण्यासाठी किती हीट ऍब्सॉर्ब केली जाते, प्लस साइन म्हणजे ऍब्सॉर्ब केली जाते 40 किलो जूल. एका मोल साठी प्लस 40 एवढी हीट ऍब्सॉर्ब केली जाते. पण टेम्परेचर किती आहे, 100 डिग्री सेल्सिअस आहे. या ठिकाणी लिक्विडचं कन्व्हर्जन गॅशियस स्टेट मध्ये होण्यासाठी ऍट 100 डिग्री सेल्सिअसला किती हीट लागणार आहे, प्लस 40. दुसरं एक्झाम्पल तेच एक्झाम्पल आहे, पण या ठिकाणी डिफरन्स काय आहे ते सांगते बघा. इथं बघा H2O लिक्विड गिव्स H2O गॅस, तुम्ही म्हणाले एक्झाम्पल सारखंच आहे, पण इथं डेल्टा वेपरायझेशन H इज इक्वल टू इथं किती लिहिलेलं आहे, प्लस 44 किलो जूल पर मोल ऍट 25 डिग्री सेल्सिअस. आता इथं 1 मोल लिक्विड वॉटरचं कन्व्हर्जन 1 मोल गॅशियस स्टेट मध्ये होण्यासाठी आपल्याला 40 किलो जूल एवढी हीट लागली होती, पण इथं किती लागली आहे, 44 किलो जूल एवढी हीट लागलेली आहे. मग हा फरक कशामुळे आलाय, तर इथं ऍट 100 डिग्री सेल्सिअस म्हटलंय आणि इथं किती म्हटलेलं आहे, ऍट 25 डिग्री सेल्सिअस. आता इथं 25 डिग्री सेल्सिअस म्हणजे रूम टेम्परेचर असणार आहे. ज्या वेळेला आपण
रूम टेम्परेचरला वॉटर जे आहे ते गरम करणारे किंवा आपण त्याला हीट देणारे, त्यावेळेला 1 मोल लिक्विडचं कन्व्हर्जन गॅशियस स्टेटमध्ये होण्यासाठी इथं +44, कारण की टेम्परेचर कमी असल्यामुळे इथं काय लागणार आहे, हीट जास्त ऍब्सॉर्ब केली जाणार आहे आणि म्हणून +44 किलो जूल इथं ऍट 100 डिग्री सेल्सिअस आणि इथं ऍट 25, हा दोन फरक महत्वाचा लक्षात घ्यायचा आहे. तर या व्हॅल्यू लक्षात ठेवायच्या. मगाशी आपण जे एक्झाम्पल पाहिलं होतं ते 0 डिग्री सेल्सिअसचं होतं. फरक लक्षात येतोय, तो 0 डिग्री सेल्सिअसचं एक्झाम्पल होतं, हे 25 डिग्री सेल्सिअसचे आणि हे 100 डिग्री सेल्सिअसचे. तर एन्थाल्पी ऑफ वेपरायझेशनचा अर्थ कळला. बरोबर जर का आपल्याला गॅशियस लिक्विडचं कन्व्हर्जन किंवा वॉटरचं कन्व्हर्जन जर का आपल्याला लिक्विड वॉटरमध्ये करायचं असेल तर आपण त्याला काय म्हणणार आहे, कंडेन्सेशन. म्हणजे आपण मगाशी फ्युजन आणि फ्रीज असं घेतलं होतं, तसं इथं काय येणार, वेपरायझेशनच्या अपोजिट प्रोसेस काय असते, कंडेन्सेशन. मग ज्यावेळेला कंडेन्सेशन असतं त्यावेळेला इथं साईन कुठलं येणार, मायनस येणार दोन्हीकडे, कारण की तिथं काय होत असतं, कंडेन्सेशन होत असतं तेव्हा हीट जी असते ती इव्हॉल्व केलेली असते. लक्षात येत आहे. तर याला म्हणायचंय एन्थाल्पी ऑफ वेपरायझेशन. नेक्स्ट पॉइंट इज एन्थाल्पी ऑफ सब्लिमेशन. सिम्बॉल इज डेल्टा SUB. सब्लिमेशनचा SUB लिहायचंय, डेल्टा सब्लिमेशन H. नाउ एन्थाल्पी ऑफ सब्लिमेशन मीन्स व्हॉट, द एन्थाल्पी change for the conversion of 1 mole of solid into vapor at constant temperature and pressure. सब्लिमेशनचा अर्थ काय आहे, तर डायरेक्ट सॉलिडचं कन्व्हर्जन कशामध्ये होतं, गॅशियस स्टेटमध्ये. आपण काय म्हणत असतो, सॉलिड इज कन्व्हर्टेड इनटू लिक्विड अँड देन लिक्विड इज कन्व्हर्टेड इनटू गॅशियस स्टेट. पण सब्लिमेशन प्रोसेसमध्ये काय होत असतं, तर सॉलिड इज कन्व्हर्टेड इनटू वेपर स्टेट और गॅशियस स्टेट. फॉर एक्झाम्पल कॅम्फर म्हणजे कापूर जो आहे तो डायरेक्ट त्याचं सॉलिडचं कन्व्हर्जन गॅशियस स्टेटमध्ये होतं, त्याला म्हणायचं सब्लिमेशन प्रोसेस. तर एन्थाल्पी ऑफ सब्लिमेशन मीन्स व्हॉट, तर द चेंज इन एन्थाल्पी फॉर कन्व्हर्जन ऑफ 1 मोल ऑफ सॉलिड directly into gaseous state at constant temperature and pressure. Example here is H2O solid is converted into H2O gas. Delta sublimation H is equal to here 51.08. आता इथं काहीच नाही याचा अर्थ इथं प्लस साइन आहे. 51.08 किलोजूल पर मोल ऍट 0 डिग्री सेल्सिअस. म्हणजे 0 डिग्री सेल्सिअसला 1 मोल सॉलिड वॉटरचं कन्व्हर्जन 1 मोल ऑफ गॅशियस वॉटर मध्ये होण्यासाठी किती हीट लागते, 51.08 किलोजूल एवढी हीट लागते. तर ही जी प्रोसेस आहे सब्लिमेशनची ही 2 स्टेप प्रोसेस आहे. म्हणजे पहिल्यांदा काय होत असतं, म्हणजे सॉलिडचं कन्व्हर्जन लिक्विडमध्ये आणि पुन्हा लिक्विडचं कन्व्हर्जन गॅशियस स्टेटमध्ये. तर जरी आपण या दोन्हीची जर का बेरीज केली तरी आपलं उत्तर किती येतं, 51.08. कारण की या ठिकाणी ही जी प्रोसेस आहे ही कशी आहे, या ठिकाणी स्टेट फंक्शन आहे. एन्थाल्पी हे स्टेट फंक्शन असल्यामुळं इथं पहिल्या स्टेपचा एन्थाल्पी प्लस सेकंड स्टेपचा एन्थाल्पी दोन्हीची आपण ऍडिशन केली तर आपल्याला या ठिकाणी डायरेक्ट पण आपल्याला सब्लिमेशनचा आन्सर मिळतं. तर इथं H2O solid is converted into H2O liquid. Solid is converted into liquid, त्याला आपण काय म्हणतो, फ्युजन. सो डेल्टा फ्युजन H इज इक्वल टू प्लस 6.01 किलोजूल पर मोल ऍट 0 डिग्री सेल्सिअस. ह्या सगळ्या ज्या आहेत व्हॅल्यू ह्या 0 डिग्री सेल्सिअसच्या. H2O liquid, सेकंड स्टेप, H2O liquid is converted into H2O gas. Here liquid is converted into gaseous, त्याला काय म्हणतो आपण, वेपरायझेशन. सो डेल्टा वेपरायझेशन H इज इक्वल टू प्लस 45.07 किलोजूल पर मोल. तर आपण वेपरायझेशन, डेल्टा वेपरायझेशन किंवा एन्थाल्पी ऑफ वेपरायझेशन जेव्हा बघितलं तेव्हा आपण वॉटरचं एक्झाम्पल दिलं, पण तिथं आपण 100 डिग्री सेल्सिअस आणि 25 डिग्री सेल्सिअस साठी त्याच्या व्हॅल्यू घेतल्या होत्या. इथं या कशासाठी आहेत, 0 डिग्री सेल्सिअस साठी आहेत. तर इथं किती आहे 0 डिग्री साठी,
45.07 किलो जूल. आता जर का आपण या दोन्हीची ऍडिशन केली तर काय येणार आपल्याला, H2O सॉलिड इज डायरेक्टली कन्व्हर्टेड इनटू H2O गॅस, या दोन्हीची बेरीज केल्यानंतर. सो इथं काय येणार मग, डेल्टा सब्लिमेशन H इज इक्वल टू 51.08 किलो जूल. म्हणजे या दोन्हीची पण काय करायची आपल्याला, ऍडिशन करायची. थोडक्यात डेल्टा सब्लिमेशन H इज इक्वल टू डेल्टा फ्युजन H प्लस डेल्टा वेपरायझेशन H. सब्लिमेशन ची जी प्रोसेस आहे ती 2 स्टेप प्रोसेस आहे. पहिली फ्युजन आणि देन वेपरायझेशन. तर फ्युजन साठी जो एन्थाल्पी लागतो आणि वेपरायझेशन साठी जो एन्थाल्पी लागतो, या दोन्हीची बेरीज म्हणजेच या ठिकाणी आपल्याला एन्थाल्पी ऑफ सब्लिमेशन मिळणार आहे. लक्षात येतंय, इथे डायग्राम वरून समजतंय. इथं समजा पहिली स्टेट सॉलिड आहे, दुसरी स्टेट लिक्विड आहे आणि तिसरी स्टेट या ठिकाणी गॅस आहे. तर सॉलिडचं कन्व्हर्जन लिक्विडमध्ये आणि पुन्हा लिक्विडचं कन्व्हर्जन गॅशियस स्टेटमध्ये होते. या दोन्ही स्टेपची बेरीज केली तर आपल्याला काय मिळतं, डायरेक्ट सब्लिमेशन मिळतं. लक्षात येतंय. तर या व्हॅल्यू ज्या आहेत तर या व्हॅल्यू काय करायच्या आहेत, लक्षात ठेवायच्या आहेत. ओके. नेक्स्ट पॉइंट इज एन्थाल्पी ऑफ ॲटॉमिक ऑर मॉलिक्युलर चेंज. ॲटॉमिक आणि मॉलिक्युलर चेंज होताना जी काही एनर्जी चेंज होते त्याला म्हणायचं एन्थाल्पी ऑफ ॲटॉमिक ऑर मॉलिक्युलर चेंज. पहिला पॉइंट आहे एन्थाल्पी ऑफ आयोनायझेशन. मीन्स आयन्स तयार होताना जी चेंज इन एन्थाल्पी असते त्याला म्हणायचं एन्थाल्पी ऑफ आयोनायझेशन. सिम्बॉल डेल्टा आयन H. मग डेफिनेशन काय सांगता याची, एन्थाल्पी ऑफ आयोनायझेशन, द एन्थाल्पी चेंज अकंपनाइंग द रिमूव्हल ऑफ एन इलेक्ट्रॉन फ्रॉम 1 मोल ऑफ गॅशियस ॲटम. 1 मोल गॅशियस ॲटम मधून 1 इलेक्ट्रॉन रिमूव्ह केल्यानंतर जो चेंज इन एन्थाल्पी असतो त्याला म्हणायचंय एन्थाल्पी ऑफ आयोनायझेशन. Na gives Na plus E minus. इथं Na हा जो ॲटम आहे त्याच्यापासून Na+ हा आयन तयार झालेला आहे आणि हा आयन तयार होण्यासाठी जी एनर्जी लागते त्याला म्हणायचं एन्थाल्पी ऑफ आयोनायझेशन. तर इथं जी एनर्जी लागते ती किती आहे, डेल्टा आयन H इज इक्वल टू 494 किलो जूल पर मोल. तर याला प्लस साइन आहे, याचा अर्थ काय, या ठिकाणी हीट जी आहे ती ऍब्सॉर्ब केलेली. इथं 494 किलो जूल एवढी हीट लागते. कशासाठी, तर सोडियमच्या एका ॲटमला त्याच्या आयन मध्ये कन्व्हर्ट होण्यासाठी. आता इथं इलेक्ट्रॉन जो आहे तो रिमूव्ह केला आणि त्याच्यामुळे इथं Na+ हा आयन तयार झालेला आहे. म्हणजे या ठिकाणी सोडियम जो आहे, सोडियम ॲटम आहे त्याचं आयन मध्ये कन्व्हर्ट झालेलं आहे. पण या ठिकाणी दुसरं एक्झाम्पल जे आहे त्याच्यामध्ये काय झालेलं आहे, तर Cl हा जो ॲटम आहे त्याने इलेक्ट्रॉन गेन केलेला आहे. इथं आपण इलेक्ट्रॉन रिमूव्ह केला होता, इथं इलेक्ट्रॉन गेन केलेला आहे. मग Cl + E- गिव्स इथं Cl- आणि इथं इलेक्ट्रॉन गेन केलेला आहे. मग इलेक्ट्रॉन गेन करताना जी चेंज इन एनर्जी असते त्याला काय म्हणायचंय, इलेक्ट्रॉन गेन एन्थाल्पी. मग इथं द इलेक्ट्रॉन गेन एन्थाल्पी जो आहे तो किती आहे, इथं डेल्टा Eg यानं दाखवायचं. इलेक्ट्रॉन गेन एन्थाल्पी म्हणजे Eg न दाखवायचं. डेल्टा Eg H इज इक्वल टू -349 किलो जूल पर मोल. याच्यामध्ये काय होतं, तर हीट जी आहे ती इव्हॉल्ड होत असते आणि म्हणून इथं साइन जे आहे ते मायनस साइन दिलेले आहे. या ठिकाणी क्लोरीन हा जो ॲटम आहे त्यानं इलेक्ट्रॉन ऍक्सेप्ट केला आहे आणि त्याच्यापासून आयन तयार झालेलं आहे. त्याच्यामध्ये -349 किलो जूल एवढी हीट इव्हॉल्व झालेली आहे आणि त्याला म्हणायचं इलेक्ट्रॉन गेन एन्थाल्पी. द एन्थाल्पी चेंज व्हेन 1 मोल ऑफ गॅस atoms of an element accept electron to form gaseous anion. इथं Cl- आहे, मायनस वरती मायनस चार्ज म्हणजे याला anion म्हणायचं आणि Na+ आहे म्हणजे याला कॅटायन म्हणायचं. दोन्ही पण काय आहेत, ते आयन आहेत. हा कॅटायन आहे आणि हा anion. तर या पद्धतीनं एन्थाल्पी ऑफ आयोनायझेशन, मग इलेक्ट्रॉन रिमूव्ह करून पण आयन होतं किंवा इलेक्ट्रॉन गेन करून पण आयन तयार होण्याच्या ज्या प्रोसेसमध्ये जे चेंज इन एन्थाल्पी असतं त्याला म्हणायचं एन्थाल्पी ऑफ आयोनायझेशन. ओके. नेक्स्ट पॉइंट आहे एन्थाल्पी ऑफ ऑटोमायझेशन. डेल्टा ॲटम H म्हणजे याला म्हणायचंय
एन्थाल्पी ऑफ ऑटोमायझेशन. याच्यासारखीच डेफिनेशन आहे वरच्यासारखीच. काय येणार मग? द चेंज इन एन्थाल्पी अकंपनाइंग द डिसोसिएशन. या ठिकाणी ऑटोमायझेशन म्हणजे ऍटम तयार करण्याची जी प्रोसेस आहे, मॉलिक्यूल आहे. इथं Cl2 हा मॉलिक्यूल आहे आणि ह्या Cl2 पासून हा Cl एक ऍटम आहे आणि हा दुसरा ऍटम आहे. थोडक्यात मॉलिक्यूल पासून ऍटम तयार होताना जी एनर्जी लागते किंवा चेंज इन एनर्जी असते त्याला म्हणायचं एन्थाल्पी ऑफ ऑटोमायझेशन. द चेंज इन एन्थाल्पी अकंपनाइंग द डिसोसिएशन ऑफ 1 मोल ऑफ गॅशियस सबस्टन्स इनटू atoms is called enthalpy of automation. Cl2 gives Cl plus Cl gives delta atom H is equal to 242 kilojoule per mole. 242 प्लस साइन आहे याचा अर्थ इथं काय होते? हीट ऍब्सॉर्ब होते. दुसरं एक्झाम्पल आहे CH4 हा मॉलिक्यूल आहे. CH4 पासून काय तयार होतं? C प्लस 4 हायड्रोजन. डेल्टा ऍटम H इज इक्वल टू 1660 किलोजूल पर मोल. इथं पण काय होणार आहे? 1660 एवढी काय आहे तिथं? हीट आहे, ऍब्सॉर्ब केली जाते. इथं एक कार्बनचा ऍटम आणि 4 हायड्रोजनचे ऍटम, म्हणजे इथं खरं तर CH4 म्हणजे कार्बन आणि हायड्रोजन असे एकूण 4 बॉन्ड असतात. तर प्रत्येक बॉन्ड ब्रेक होऊन इथं कार्बन आणि 4 हायड्रोजनचे 4 ऍटम तयार होतात. त्याच्यामध्ये जी चेंज इन एन्थाल्पी असते त्याला म्हणायचंय एन्थाल्पी ऑफ ऑटोमायझेशन. ओके, अंडरस्टँड? तर आपण आज काय काय बघितलं? तर एन्थाल्पी ऑफ फ्युजन, एन्थाल्पी ऑफ वेपरायझेशन, एन्थाल्पी ऑफ सब्लिमेशन, एन्थाल्पी ऑफ आयोनायझेशन आणि एन्थाल्पी ऑफ ऑटोमायझेशन. हे 5 एन्थाल्पीचे आपण वेगवेगळे टाइप्स बघितलेले आहेत. लक्षात आलं? ठीक आहे. ओके, थँक्यू.